नमस्कार मित्रांनो, इमॅजिन करा तुम्ही 5 ते 6 वर्ष MPSCची तयारी करत आहात. दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यास करता आणि अचानक एक नोटिफिकेशन येतं की एक्झाम पॅटर्न बदलला. कधी एक्झाम पुढे ढकलली जाते, तर कधी रिझल्ट महिनोमहिने येत नाही, तर कधी पेपर लीक सारखे वेगवेगळे आरोप आयोगावर होत असतात. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की MPSC ॲस्पिरंटची सर्वात मोठी परीक्षा ही क्वेश्चन पेपरमध्ये नाही, तर ती एका सिस्टीममध्ये आहे व तो सिस्टीममधून जाऊन एक्झाम देतोय ही त्याची खरी परीक्षा झाली असं वाटायला लागतं. 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये MPSCमध्ये नेमकं काय काय घडलं, कोणते निर्णय योग्य होते, कोणत्या गोष्टींवर विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आणि शेवटी अशी कोणती 10 रिफॉर्म्स आहेत ज्यामुळे MPSC भारतातील सर्वात ट्रान्सपरंट कमिशन बनू शकते. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. 2016 नंतर MPSC मध्ये अनेक मोठे बदल झाले, पण ॲस्पिरंट्सच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या कोणती होती, तर अनसर्टनिटी म्हणजेच अनिश्चितता. UPSC प्रमाणे फिक्स्ड कॅलेंडर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढची परीक्षा नेमकी कधी होईल याची खात्री नव्हती. एक एक्झाम आणि दुसरी एक्झाम यामध्ये अनेक वेळा महिन्यांचा नाही तर वर्षांचा गॅप असायचा. कोविड पॅन्डेमिक, मराठा रिझर्वेशन संबंधित न्यायालयीन प्रक्रिया, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिले या सगळ्यांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर झाला. लेट्स थिंक अबाउट इट. विद्यार्थ्यांचं एज वाढत आहे, घरच्यांचं प्रेशर वाढत आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम वाढत आहेत आणि तरीही एक्झाम डेट निश्चित नाही. ही सिच्युएशन किती स्ट्रेसफुल असते याचा विचार नाही केलात बरा. पॅटर्न चेंज कॉन्ट्रोवर्सी. गेल्या 10 दशकातील सर्वात मोठा बदल कोणता असेल तर तो म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये झालेले रूपांतर. MPSCने राज्यसेवा मेन्स एक्झामिनेशन ही UPSC स्टाईल डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा निर्णय घेतला. कॉन्सेप्ट चुकीचा नव्हता, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे कॅन्डिडेटची ॲनालिटिकल ॲबिलिटी, रायटिंग स्किल, डिसिजन मेकिंग पॉवर आणि प्रशासकीय दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे तपासला जाऊ शकतो. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न वेगळा होता. त्यांचं म्हणणं होतं, आम्ही अनेक वर्ष ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी केलेली आहे आणि आता अचानक रूल्स बदलले तर आमचं काय. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झाली, सोशल मीडिया कॅम्पेन झाल्या, मेमोरंडम दिले गेले. शेवटी पॅटर्न लागू करण्याची तारीख अनेक वेळा समोर ढकलण्यात आली. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, पॉलिसी चेंज चुकीचा नव्हता, पण प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यामध्ये सहयोग नव्हता. मोठा बदल करताना विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणं अत्यंत आवश्यक असते. डिले आणि रिझल्ट प्रॉब्लेम. एक्झाम झाली पण रिझल्ट कधी येणार हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना महिनोमहिने पडलेला असतो. काही वेळा प्रिलिमचा रिझल्ट, मेन्सचा रिझल्ट, इंटरव्ह्यू, फायनल सिलेक्शन आणि संपूर्ण प्रोसेस पूर्ण व्हायला जवळजवळ 1 ते 2 वर्षे लागत होती. आता याचा परिणाम काय होतो, तर कॅन्डिडेट दुसऱ्या एक्झामची तयारी करतो, पण आधीच्या रिझल्टमुळे कन्फ्युजन तयार होतं. जॉईनिंग कधी होणार, पुढची वॅकन्सी कधी येणार, अटेम्प्ट काउंट कसा होणार, यामुळे करिअर प्लॅनिंग पूर्णपणे विस्कळीत होते. अटेम्प्ट लिमिट कॉन्ट्रोवर्सी. 2021मध्ये अटेम्प्ट लिमिट लागू करण्याचा निर्णय समोर आला. ओपन कॅटेगरीसाठी अटेम्प्ट लिमिटेड झाली, OBCसाठी वेगळी लिमिट. यावर मोठा विरोध झाला, कारण UPSCमध्ये फिक्स कॅलेंडर असतो, दरवर्षी होते, पण MPSCमध्ये जर एक्झाम वेळेवर होत नसेल तर विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट्स कमी करणं योग्य आहे का, हा विद्यार्थ्यांचा मुख्य प्रश्न होता. पेपर लीक फिअर. 2026मध्ये आणखीन एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे 3 मिनिट रूल. क्वेश्चन बुकलेट काही मिनिट आधी विद्यार्थ्यांना देण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. काही विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की यावेळेत पेपर बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे, पण कोणत्याही आरोपाकडे अंतिम निर्णय म्हणून पाहणं योग्य नाही. यातून मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली की एक्झाम सिक्युरिटी आणखी मजबूत करण्याची गरज आहे. सीट ब्लॉकिंग आणखीन एक कमी चर्चेचा पण महत्त्वाचा विषय. सीट ब्लॉकिंग. इमॅजिन करा, एका कॅन्डिडेटला आधीच गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे, तरीसुद्धा तो पुन्हा एक्झाम देतो. यावेळी त्याला चांगली रँक मिळते, तो नवीन पोस्ट मिळवतो, पण जुनी सीट रिकामी होते आणि त्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्याची लगेच नियुक्ती होत नाही. यामुळे अनेक वॅकन्सी प्रत्यक्षात रिकाम्या राहतात. यावर काही प्रमाणात ऑप्ट आऊट सारखी उपाय आहेत, पण अजूनही इफेक्टिव्ह वेटिंग लिस्ट सिस्टीमची गरज खूप साऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आता प्रश्न असा आहे की सिस्टीम सुधारण्यासाठी काय करता येईल. चला पाहूयात. फिक्स्ड ॲन्युअल कॅलेंडर असलं पाहिजे. दरवर्षी एकाच टाईमलाईनमध्ये एक्झाम झाल्या पाहिजे. नोटिफिकेशन ह्या डेटला येईल, प्रिलिम्स ह्या डेटला होईल, मेन्स ह्या डेटला होईल, इंटरव्ह्यू ह्या डेटला होईल व फायनल रिझल्ट ह्या डेटला लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना प्लॅनिंग करता येईल. टाईम बाउंड रिझल्ट. प्रिलिमचा रिझल्ट ह्या दिवशी एका फिक्स डेटला लागेल, मेन्सचा रिझल्ट पण एखाद्या फिक्स डेटला लागेल आणि इंटरव्ह्यूची लिस्ट पण एखाद्या फिक्स डेटला लागेल व त्याचा रिझल्टसुद्धा फिक्स डेटला लागेल. हे आधीच निश्चित असायला हवं. स्ट्रॉंग डिजिटल सिक्युरिटीज ऑन गव्हर्नमेंट सेंटर्स. लाईव्ह CCTV मॉनिटरिंग असायला पाहिजे. यामुळे पेपरची सिक्युरिटी आणखी मजबूत होईल. व्हिडिओ रेकॉर्डिंग इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी प्रत्येक इंटरव्ह्यू हा रेकॉर्ड केला गेला पाहिजे. यामुळे भविष्यात डिस्प्यूट झाल्यास रिव्ह्यू करायला हेल्प होईल. वेटिंग लिस्ट सिस्टीम. सिलेक्टेड कॅन्डिडेट जॉईन झाला नाही तर लगेच पुढच्या मेरिट कॅन्डिडेटला संधी दिली तर वॅकन्सी ह्या रिकाम्या राहणार नाहीत. फास्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल. आन्सर की असेल, इलिजिबिलिटी असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, या सर्व तक्रारी 30 दिवसाच्या आत सोडवण्यात यावी अशी एक इंडिपेंडंट मेकॅनिझम आयोगाने तयार केली पाहिजे. ट्रान्सपरन्सी, ऑफिशियल आन्सर की, ऑब्जेक्शन विंडो, एक्सपर्ट कमिटी रिस्पॉन्स, फायनल आन्सर की, संपूर्ण प्रोसेस विद्यार्थ्यांसाठी ओपन असायला हवी. सोशल ऑडिट. रिटायर्ड जजेस, एज्युकेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह यांच्याकडून दरवर्षी ट्रान्सपरन्सी ऑडिट झाला पाहिजे. डिजिटल कॅन्डिडेट डॅशबोर्ड. अप्लिकेशनपासून जॉईनिंगपर्यंत प्रत्येक स्टेजची रिअल टाईम स्टेटस विद्यार्थ्यांना दिसली पाहिजे. पॉलिसी स्टॅबिलिटी. सर्वात महत्त्वाची गोष्ट एक्झाम पॅटर्न असेल, इलिजिबिलिटी असेल, अटेम्प्ट्स असतील, सिलेबस असेल, हे वारंवार बदलू नयेत. कारण एका नोटिफिकेशनमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. MPSCवर टीका करणं हा या व्हिडिओचा उद्देश नाही. कारण कोणतीही पब्लिक सर्व्हिस कमिशन मजबूत असणं म्हणजे राज्याच्या प्रशासनासाठी ही चांगली गोष्ट आहे. पण स्ट्रॉंग कमिशन बनवण्यासाठी ट्रान्सपरन्सी, प्रिडिक्टेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी व त्याचबरोबर स्टुडंट ट्रस्ट हे 4 पिल्लर सर्वात महत्त्वाचे आहेत. एक चांगली परीक्षा फक्त कठीण नसते, ती फेअर देखील असते. आणि जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं माझं सिलेक्शन झालं किंवा नाही पण प्रोसेस पूर्णपणे फेअर होती, तेव्हाच त्या कमिशनवरचा विश्वास वाढतो. तुमच्या मते गेल्या 10 वर्षातील MPSCमधील सर्वात मोठी समस्या कोणती होती? पॅटर्न असेल, एक्झाम डिले असेल, पेपर सिक्युरिटी असेल की अजून काही असेल? कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे नीरज टोंपे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.